ठरलं तर मग मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत. सायलीला साक्षीचा फोटो सापडल्यामुळे ती जरा अस्वस्थ असते. सायली मनात विचार करते, मला यांच्याशी तर बोलता नाही आलं, मी चैतन्य सरांना सांगू का? तेवढ्याच साक्षी चैतन्यजवळ येते, त्यामुळे तेही राहून जातं. अर्जुनने सायलीला सांगितलेलं वाक्य काही वेळेस डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी मनालासुद्धा कळू द्यायच्या नसतात हे तिला तेवढ्यात आठवतं आणि ती चैतन्यकडे जाण्यापासून थांबते. तेव्हा सायली मनात विचार करते, नाही, मला फक्त अर्जुन सरांशीच बोलायला हवं, माझा साक्षीवर अजिबात विश्वास नाही. दुसरीकडे पार्टीमध्ये सगळे जेवणाच्या नादात दंग असतात. माया अर्जुनला बोलते, जिजू तू खूप लगे हां, तुझी बायको किती पजेसिव्ह आहे तुझ्यासाठी. अर्जुन म्हणतो, पजेसिव्ह म्हणजे? ते अर्जुनला सगळं त्यांच्या दोघींमधला झालेला संवाद सांगते. माया अर्जुनला सांगत असते, हे सगळं मी तिला सांगितलं बाई, माझा अर्जुनवर काही प्रेमबिम नाही आहे. तेव्हा ती कुठे शांत झाली. हे सगळं ऐकून अर्जुन मनातल्या मनात खुश होत असतो. अर्जुन म्हणतो, म्हण्या सायली खरंच हे असं म्हणाली? ती म्हणतो, हो ऑफकोर्स येस. खोटं वाटतं तर विचार तुझ्या बायकोला. त्याच वेळेस अर्जुनच्या मनामध्ये खुशीचे लड्डू फुटत असतात. अर्जुन सायलीला जाऊन विचारतो, खरंच तुम्ही म्हणायला हे सगळं विचारलं प्रेमाबद्दल? कम ऑन मिसेस सायली, मी कशाला कुठल्या मुलीच्या प्रेमात पडेल? कुठल्याही मुलीबद्दल मी असा विचार का करेल? तेवढ्याच सायली म्हणते, का? आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर तुम्हाला कुठल्या तरी मुलीबद्दल हा विचार करावाच लागेल ना. क्षणभर अर्जुन अपसेट होतो आणि म्हणतो, तुम्ही यासाठी विचारलं होतं तिला? आणि तो म्हणतो, मला वाटलं खरंच तुम्ही माझ्यासाठी पजेसिव्ह झाला असाल. ती म्हणते, नाही असं का होईल? तो बोलतो, राईट असं का होईल ना. अर्जुन म्हणतो, एनिवेज तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, आपण घरी जाऊन बोललो तर चालेल का? कारण इथे कुणीही येऊन आपल्याला डिस्टर्ब करेल आणि आज मला माझ्या फ्रेंड्ससोबत वेळ घालवायचा आहे. तेवढ्यात माया दोघांना हाक मारते, जुजू सायली या ना इथे बसून जेवा ना. सायली विचार करते, मी यांना इथे साक्षीबद्दल सांगितलं तर यांच्या आनंदावर विरजण पडेल, त्यापेक्षा मी घरी गेल्यावरच यांना सगळं सांगते. तेवढ्यात पार्टी संपते आणि सगळेजण एकमेकांचा निरोप घेत असतात. गाडीमध्ये बसल्यावर अर्जुन गाणं गुणगुणत असतो. म्हणतो, आज काय धमाल आली ना, खूप भारी वाटलं मला, आज मस्त मजा आली. आज मला असं वाटत होतं की मी पुन्हा कॉलेजमध्ये गेलो की काय. आज केसेस नव्हत्या, क्लायंट नव्हते, कोर्ट नव्हतं, होते ते फक्त फ्रेंड्स. आज एवढी मजा आली ना मला, पुढच्या 10 वर्षासाठी सफिशियंट आहे. सायली मनातल्या मनात बोलत असते, तुम्हाला असं आनंदी बघून मला खूप छान वाटतंय, पण मला तुमच्या या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकावा लागणार आहे. असं काहीतरी सांगावं लागणार आहे ज्याचा तुम्हाला पुन्हा त्रास होईल. अर्जुन मध्येच म्हणतो, खूप मजा आली मला सगळ्यांना भेटून, मला असं वाटतं दरवर्षी रियुनियन व्हायला हवा. दुसरीकडे रविराजची आणि नागराजची वाट बघत असते. बोलते, हे दोघं भाऊ राहिले कुठे? रविराज नागराजला पोलीस स्टेशनला घेऊन गेला असेल का? आणि ती मनोमन खुश असते. तेवढ्यात तिथे नागराज येतो सुमन करत. ती नागराजला विचारते, काका तुम्ही एकटेच आलात? तो तिच्यावर काही ओरडतो, एकटाच गेलो म्हणजे काय, एकटा गेलो तर एकटाच येणार ना, की दुसरं कोणाला घेऊन येणार बरोबर. पाठोपाठ रविराज येतो आणि नागराजला आवाज देतो. रविराज म्हणतात, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत नागराज. खरं तर आधीच विचारायला हवे होते, पण म्हटलं 4 चौघात तमाशा नको व्हायला, जे काय घडायचं ते घरच्यांच्या समोर घडू दे. नागराज घाबरून बोलतो, नेमकं काय झालं आहे दादा? तमाशा म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का? रविराज त्याला म्हणतात, तू आज कॅफेमध्ये काय करत होतास? नागराज म्हणतो, तुम्ही तिथे होतात? मला दिसलेच नाही, जरासं काम होतं, जरा काही लोकांना भेटायचं होतं म्हणून गेलो होतो. रविराज मध्येच म्हणतात, मग एपच शिकरेच्या गुंडांना भेटायचं काम होतं का तुझं? हे सगळं ऐकत असताना प्रिया गालातल्या गालात हसत असते. रविराज त्याला दम देऊन विचारतात, मैपत शिकरेबरोबर काय संबंध आहेत तुझे? नागराजची बायको म्हणते, मैपत शिकरे तो तर फ्रॉड माणूस आहे ना, त्याच्याशी यांचा संबंध काय असेल? रविराज म्हणतो, तेच तर तुझ्या नवऱ्याला विचारतोय मी, पण तुझ्या नवऱ्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत आणि चेहऱ्यावर मात्र गिल्ट आहे. नागराज म्हणतो, तसं काही नाही आहे दादा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. रविराज म्हणतात, गैरसमज होतोय? रविराज म्हणतात, मैपत शिकरेच्या गुंडांना पैसे वसुली करायला तू सांगितलेस, हे खोटं आहे का? मैपत शिकरे तुरुंगात असताना ते तुला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात, हे तू त्यांना सांगितलंस, हे खोटं आहे का? दम देऊन रविराज त्याच्याशी बोलत असतात. तेवढ्यात प्रियामध्ये बोलते आणि नाटक करते, काका तुम्ही काय करून बसलात? याचा बाबांना किती त्रास झालाय बघताय ना तुम्ही. नाटकी प्रियाकडे नागराज रागाने बघत असतो. रविराज म्हणतो, संताप होतोय माझा नुसता. आतापर्यंत तुझे बिझनेस काय, तुला कुठून पैसे मिळतात, तू काय काम करतो, याकडे मी कधीही लक्ष दिलं नाही. तुला याबद्दल मी कधी काही विचारलं देखील नाही. तुझ्या आणि सुमनच्या संसाराला तू मागशी तेवढे मी पैसे दिलेले आहेत, मग तू माझ्या विश्वासाचा असा गैरफायदा का घेतलास? अरे गुन्हेगाराच्या बरोबर असणारा माणूससुद्धा गुन्हेगार असतो, हे साधंसुद्धा कळत नाही का तुला?
नागराज म्हणतो, नाही दादा, तुला वाटतंय तसं खरंच काही नाही आहे. मी मान्य करतो, मी महिपतबरोबर पूर्वी काम करायचो. पण त्याचा खरा चेहरा जेव्हा मला कळाला ना, तेव्हापासून मी त्याला भेटलेलो नाही आहे. मला दया आली ती त्याच्या मुलीची, त्याच्या पोरीची, साक्षीची. अरे ते फायनान्सर तिला खूप त्रास देत आहेत पैशांसाठी. नागराज म्हणतो, मला प्रामाणिकपणे वाटले की तिला तिच्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजेत, म्हणून मी तिला मदत करत होतो, बाकी काही नाही. रविराज म्हणतात, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, मैपशी आणि साक्षीशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट तोडून टाकायचे. प्रियामध्येच बोलते, हो मी तोडला, मी सगळे संबंध तोडले. परवा ती मला कारमधून येताना दिसली, मी लगेच रस्ता क्रॉस केला. मी तिला अजिबात भेटले नाही, बोललेही नाही तिच्याशी. इकडे अर्जुनच्या घरी अर्जुन खूप खुश असतो. सायली मनातल्या मनात विचार करते, मला माहिती आहे तुम्ही आता खूप खुश आहात, पण मला हे कडवट काम आता करावंच लागणार आहे. ती अर्जुनला म्हणते, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, आणि ते अर्जुनला फोटो दाखवते. अर्जुन म्हणतो, अरे हो, तुम्ही रियुनियनमध्ये सुद्धा मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न होतात, पण तेव्हा काही पॉसिबल नव्हतं, बोला ना. ती अर्जुनला फोटो दाखवते, हा बघा हा फोटो. अर्जुन म्हणतो, किती छान फोटो आहे ना, आणि तो त्या फोटोच्या आठवणी सांगत असतो. सायली म्हणते, हा फोटो नीट बघा, मागे बघा. अर्जुन म्हणतो, मागे काय मागे? आणि अर्जुन फोटो लक्ष देऊन पाहू लागतो. फोटो निरखून पाहताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, साक्षी शिखरे? नागराजची बायको ओरडून म्हणते, अहो तुम्ही सोडा ना ते लोकांचे कॉन्टॅक्ट. नागराज म्हणतो, हो सोडणारच आहे, मी सोडणारच आहे. नागराज रविराजला म्हणतो, दादा मी कोणताही गुन्हा केलेला नाही आहे. हे जे काही चाललं आहे ना, पैशांची वसुली वगैरे, ते फक्त त्या मुलीसाठी, साक्षीसाठी चाललं आहे. तिला मदत करावी म्हणून फक्त मी हे केलं, बाकी काही नाही. पण चुकलं आहे माझं, सॉरी दादा, खरंच चुकलं आहे माझं, मला क्षमा कर. यापुढे मी महिपत किंवा साक्षी यांना कोणत्याही कामात मदत करणार नाही. हा शब्द आहे रविराज म्हणतात, तुझ्या शब्दाची काय किंमत आहे ना, चांगलंच कळतं आहे आज मला. नागराज, मी आता ताई करणारा माणूस नाही आहे, म्हणून तुला मी आणखी एक संधी देतो आहे. त्यानंतर जर मला कळलं त्या महिपतशी आणि त्याच्या कुठल्याही व्यक्तीशी तुझा काही संबंध आहे, तर मात्र मी तुला कधीही माफ करणार नाही. मग त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायला तयार. नागराजची बायको त्याला ओरडत असते. तेवढ्यात तो म्हणतो, हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलं आहे, आणि कुणी केलं आहे हे सगळं मला माहीत. तेवढ्यात प्रियाचं तोंड वाकडं तिकडं होतं, आणि काकी मी माझ्या रूममध्ये जाते. इकडे सायली आणि अर्जुनमध्ये संवाद, जी तुमच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये इथे काय करत होती, आणि तिने ज्या मुलाला मिठी मारली तो मुलगा कोण आहे? अर्जुन म्हणतोय, कुणाल. कुणाल कुणाल म्हणजे साक्षी कुणालची गर्लफ्रेंड होती. साक्षी कुणालची गर्लफ्रेंड होती. दुसरीकडे प्रिया बोलते, किल्लेदारने नागराजचे तुकडे तुकडे करून त्याला मारलं असतं तर मारके, सावकाश चढणारं विष छळ करत करत मारतं. मी असेच किल्लेदारचे कान भरत राहीन जोपर्यंत तो नागराजला घरातून हाकलून देत नाही. नागराज साक्षीचा गळा दाब. प्रिया म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. नागराज म्हणतो, सगळं तू केलं आहे, माहिती आहे मला, काही तेच माझ्या डोकं ठिकाणावर आण आत्ताच, नाहीतर जीवाला मोक्षीन सांगून ठेवतोय. माझ्या वाटेत आलीस ना प्रिया, पाणी मागायला सुद्धा तू जिवंत राहणार नाहीस. एवढं होऊ नये, प्रिया म्हणते, नागराज शेवटचा विजय माझाच असेल. इकडे सायली आणि अर्जुन शॉकमध्ये असतात. त्यावेळेस त्यांना कळतं की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती. म्हणते, म्हणजे ज्या मुलीने कुणाला नाकारलं आणि ज्या मुलीमुळे त्याने आत्महत्या केली, ती मुलगी म्हणजे साक्षी होती. ती मुलगी साक्षी शिखरे. याचा अर्थ साक्षी आपल्या आयुष्यात आत्ता नाही आणि ती आधीपासूनच आपल्या आयुष्यात होती. तिनं एकामागोमाग अनेक क्राईम केलेले आहेत. कुणाला ट्रॅपमध्ये अडकवलं, त्याचा जीव घेतला, मग विलासचा खून करून त्याचा आळ मधुभाऊंवर टाकला, आणि आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिने चैतन्याला त्याच ट्रॅपमध्ये अडकवलं आहे, ज्या ट्रॅपमध्ये तिने कुणाला अडकवलं होतं. ती मुलगी चैतन्याला पण, आणि तो खूप घाबरतो. सायली म्हणते, तुम्ही शांत व्हा, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. तुम्ही कुणाला गमावलं, पण आपल्याला आता सगळ्या गोष्टी वेगळ्या कळल्यात ना, आपण अजूनही चैतन्य सरांना वाचवू शकतो. अर्जुन म्हणतो, याआधी आपण चैतन्याला समजवण्याचे किती प्रयत्न केले, पण तो समजतच नाही. सायली म्हणते, पण आता आपल्या हातात पुरावे आहेत, आणि हा फोटो बघून चैतन्य भाऊजींचा नक्कीच विश्वास बसेल. चैतन्य भाऊजींना साक्षीचा खरा चेहरा नक्कीच दिसेल. अर्जुन म्हणतो, साक्षी खूप डेंजरस मुलगी आहे, आपण पकडले जातो हे जर तिला कळलं ना, ती चैतन्याला काय तिने केलं तर? सायली म्हणते, असं काही होणार नाही, आणि ही वेळ अशी खचून जाण्याची नाही, लढण्याची आहे. पण या फोटोच्या मदतीने चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडवणार आहोत, आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहोत. हे काम आपण दोघे मिळून करणार आहोत.
पुढील भागात आपण पाहतोय अर्जुन चैतन्याला अर्जंट फोन करतो आणि आत्ताच्या आता माझ्या घरी ये, तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणतो. पण चैतन्य येताना साक्षीला बरोबर घेऊन येतो आणि तुला जे काही सांगायचं ते साक्षीसमोर सांग असं म्हणतो. पाहूया आता पुढील भागात काय होतं आहे ते.